नमस्कार, मी दीपाली बालविश्व मराठी बेबी वर्ल्डमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. हिवाळ्यामध्ये बाळाला स्वेटर घालणं, स्किन केअर घेणं, मसाज देणं, अंघोळ घालणं या गोष्टी जेवढ्या गरजेच्या आहेत त्यापेक्षाही खूप जास्त गरजेचा असतो किंवा महत्त्वाचा असतो तो म्हणजे बाळाचा आहार. हिवाळ्याला अनुसरून बाळाचं वजन, हेल्दी वजन वाढवण्यासाठी, बाळाची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी आणि हिवाळ्यामध्ये बाळाला थोडंसं बॉडीचं टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी बाळाचा आहार हा त्या पद्धतीचा असायला हवा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हिवाळ्यामध्ये लहान मुलांचा किंवा बाळाचा आहार हा कशा पद्धतीचा असायला हवा की जेणेकरून हिवाळ्यापासून त्यांना प्रोटेक्शन मिळेल. सो चला फटाफट व्हिडिओ स्टार्ट करूया. हिवाळ्यामध्ये बाहेरचं तापमान हे खूप कमी असतं. अशा वेळी शरीराचं तापमान किंवा शरीरामध्ये उष्णता मेंटेन ठेवण्यासाठी किंवा उष्णता निर्माण करण्यासाठी खूप जास्त कॅलरीजची गरज असते आणि अशा कॅलरीज बाळाला त्याच्या आहारामधून योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य त्या मिळणं गरजेचं आहे आणि त्यासाठी बाळाचा आहार देखील हिवाळ्याला अनुसरून असा असायला हवा. हिवाळ्यामध्ये बाळाच्या आहारामध्ये इन्क्लूड करण्यासाठी सगळ्यात टॉप लेवलला जो पदार्थ आहे तो म्हणजे देशी गाईचं घरी बनवलेलं तूप. सो हे शुद्ध असं तूप बाळाच्या दररोजच्या आहारामध्ये, दररोजच्या जेवणामध्ये असणं गरजेचं आहे, ज्यामुळे बाळाला एक क्विक एनर्जी मिळेल, बॉडीला एक प्रकारची उष्णता मिळेल आणि त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये जे काही स्किन रिलेटेड प्रॉब्लेम्स होतात म्हणजे स्किनचा ड्रायनेस येतो तो देखील कमी व्हायला मदत होईल. सो बाळाच्या आहारामध्ये गाईचं तूप असणं गरजेचं आहे. म्हशीचं तूप वापरणं आणि गाईचं तूप वापरणं या दोन्हीमध्ये गाईचं तूप वापरणं हे सगळ्यात बेस्ट आहे, कारण गाईच्या तुपामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये असं फॅट असतं की जे बाळाचं हेल्दी वेट गेनिंगमध्ये बाळाला मदत करतो. जर तुम्ही म्हशीचं तूप वापरत असाल तर त्याचं प्रमाण थोडंसं कमी असावं. सो हे तूप बाळाला तुम्ही तुमच्या जे काही बाळासाठी बनवणारी खीर आहे, खिचडी आहे किंवा नॉर्मल चपातीला, पराठ्याला लावून देखील देऊ शकता. दुसरा पदार्थ आहे ते म्हणजे रूट व्हेजिटेबल्स किंवा ज्या भाज्या जमिनीमध्ये येतात अशा भाज्या बाळाच्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. यामध्ये बटाटा, रताळा यांचा समावेश तुम्ही करू शकता. या भाज्यांमध्ये नैसर्गिकरित्या उष्णता निर्माण करणारा गुणधर्म असतो की जो बाळाला हिवाळ्यामध्ये गरम ठेवण्यासाठी किंवा बॉडीचं टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी मदत करतो. त्याचबरोबर बाळाचं हेल्दी वेट गेनिंगमध्ये देखील बाळाला खूप जास्त त्याचा फायदा होतो. बटाट्यापेक्षा जर तुम्ही रताळं बाळाच्या आहारामध्ये समावेश करत असाल तर ते बाळाला जास्त फायदेशीर ठरतं. रताळ्यामध्ये एक प्रकारचा स्वीटनेस असतो जो बाळाला देखील आवडतो आणि बाळाचं वेट देखील व्यवस्थित पद्धतीने वाढायला मदत होते. दुसरा पदार्थ आहे किंवा दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे खूप साऱ्या हिरव्या पालेभाज्या. ज्या काही हिवाळ्यामध्ये हिरव्या पालेभाज्या येतात त्या सगळ्या पालेभाज्यांचा बाळाच्या आहारामध्ये समावेश असणं गरजेचं आहे. या हिरव्या पालेभाज्यामध्ये खूप जास्त ए विटॅमिन, सी विटॅमिन्स, मिनरल्स असतात की जी बाळाला हिवाळ्यामध्ये जी काही बॉडीची रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल करण्यामध्ये मदत करतात. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये बाहेरचं वातावरण आहे हे खूप दूषित झालेलं असतं. छोटे छोटे व्हायरल इन्फेक्शन्स असतील, ॲलर्जीज असतील, हे बाळाला होण्याचे चान्सेस असतात आणि जर बाळाच्या आहारामध्ये योग्य प्रमाणामध्ये ह्या हिरव्या पालेभाज्या असतील तर यापासून बाळाला देखील प्रोटेक्शन मिळतं. त्यानंतर येतं ते म्हणजे ड्रायफ्रूट पावडर. याआधी देखील चॅनलवरती आपण ड्रायफ्रूट पावडरची रेसिपी शेअर केलेली आहे. ते बाळाला हिवाळ्यामध्ये आणखी गरम राहण्यासाठी, बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी मदत करतात. ड्रायफ्रूट पावडर ही बाळासाठी हिवाळ्यामध्ये असणं हे खूप गरजेचं असतं, कारण त्वचेचा ड्रायनेस तर कमी करतेच पण त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये जे काही हाडांच्या रिलेटेड काही समस्या निर्माण होतात, जसं की हाडांमध्ये दुखणं असेल किंवा आणखी जे काही बोन्स रिलेटेड प्रॉब्लेम्स होतात त्यापासून देखील बाळाला दूर ठेवायला मदत करते. बाळालाच काय मी म्हणेल सगळ्यांनीच जर ड्रायफ्रूट पावडर हिवाळ्यामध्ये त्यांच्या आहारामध्ये समावेश केला तर हाडांच्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम आहेत ते कमी व्हायला मदत होते आणि क्विक एनर्जी देणारे, इम्युनिटी बूस्ट करणारी आणि वजन वाढवणारी तर ती आहेच. त्यानंतर येतं ते म्हणजे फ्रूट्स किंवा फळं. हिवाळ्यामध्ये बाळाच्या आहारामध्ये फळं असणं खूप गरजेचं आहे. हिवाळ्यामध्ये नॉर्मली काय होतं की बाहेर थंडी असल्यामुळे पाण्याचं इंटेक किंवा पाणी पिण्याचं प्रमाण आहे हे खूप कमी होतं. अशा वेळी शरीराला जी काही पाण्याची गरज भासते ती त्याची कमतरता होऊ शकते आणि जर बाळाच्या आहारामध्ये योग्य प्रमाणामध्ये रसाळ अशी फळं असतील तर ती फळं किंवा बाळासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. एक गोष्ट फळांच्या बाबतीमध्ये इथे लक्षात ठेवा, ज्या ज्या ऋतूमध्ये जी जी फळं येतात ती फळं ही बाळासाठीच काय सगळ्यांसाठीच खूप फायदेशीर असतात. अशा वेळी तुम्हाला जर हिवाळ्यामध्ये बाळाला सर्दी खोकला झाला असेल सो जे काही सायट्रस फ्रूट्स आहेत हे थोडेसे बाळाला द्यायचे नाही आहेत. अदरवाईज तुम्ही सायट्रस फ्रूट बाळाच्या आहारामध्ये असणं हे खूप गरजेचं आहे. मोसंबी असेल, संत्र असेल, आवळा असेल किंवा या प्रकारचे जे काही सायट्रस फ्रूट, थोडेसे आंबट गोड असणारी जी काही फळं आहेत ती बाळाला द्यायची आहेत. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये डाळिंब, पेरू, आवळा या सगळ्या गोष्टी बाळाच्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे मसाले. बाळाच्या आहारामध्ये मसाले असणं गरजेचं आहे, कारण हिवाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कोल्ड
कोल्ड कफ किंवा सर्दी खोकला असणं, कफ होणं किंवा बाळाला ताप येणं, डायरिया लागणं किंवा जे काही छोटे छोटे व्हायरल इन्फेक्शन ॲलर्जीज आहेत यासारख्या गोष्टी होण्याचे चान्सेस असतात. हे जे काही आपले मसाले आहेत हे बाळाला या छोट्या छोट्या गोष्टींपासून दूर ठेवण्यासाठी मदत करतात. यामध्ये मग तुम्ही लसूण असेल, आलं असेल, हळद असेल किंवा दालचिनी आहे, ओवा आहे, जिरे आहेत, या सगळ्या गोष्टींचा समावेश असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हिंग देखील असणं गरजेचं आहे. बाळाची जी काही ॲक्टिव्हिटी आहे ही थोडीशी कमी असल्यामुळे बाळाला इंडायजेशनचा प्रॉब्लेम होऊ शकतो, पोटाच्या रिलेटेड काही विकार होऊ शकतात. अशा वेळी बाळाच्या दररोजच्या आहारामध्ये जर हिंग तुम्ही समावेश करत असाल तर पोटाच्या रिलेटेड जे काही समस्या आहेत त्यापासून बाळाला आराम मिळू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे मिलेट्स किंवा धान्य. बाळाच्या आहारामध्ये धान्य असणं देखील गरजेचं आहे. यामध्ये टॉप लेवलला येतं ते म्हणजे ओट्स, नाचणी, ज्वारी आणि बाजरी. सो हे 4 प्रकारची धान्य बाळाच्या आहारामध्ये हिवाळ्यामध्ये असायलाच हवेत. आता तुम्ही म्हणाल की गहू आणि तांदूळ याचा समावेश मी का नाही केला. जे काही तांदूळ किंवा बार्ली आहेत यामध्ये नॅचरली कुलिंग प्रॉपर्टी असते जी बाळाला थंडावा देते, शरीराला थंडावा देते. हिवाळ्यामध्ये उष्णतेची गरज असते, त्यामुळे तांदूळ किंवा बार्ली याचं प्रमाण हे थोडंसं कमी असावं. गव्हाच्या बाबतीमध्ये म्हणाल तर गहू हे पचण्यासाठी थोडेसे जड असतात आणि बाळाची ॲक्टिव्हिटी कमी असल्यामुळे, बाळाची हालचाल कमी असल्यामुळे बाळाला गव्हापासून इंडायजेशन होऊ शकतं. जर तुम्ही गव्हाचे पदार्थ बाळाच्या आहारामध्ये इन्क्लूड करत असाल तर ते सकाळच्या वेळेमध्ये करा. ब्रेकफास्ट असेल किंवा लंच असेल त्यामध्ये करा. संध्याकाळी किंवा डिनरच्या वेळेस बाळाला गव्हाचे पदार्थ शक्यतो अवॉइड करा. नेक्स्ट गोष्ट म्हणजे बाळाच्या आहारामध्ये सूप असणं गरजेचं आहे. यामध्ये तुम्ही मग पालकचा सूप बनवा, कॉर्नचा सूप बनवा किंवा टोमॅटोचा सूप असेल. आणखी जे जे काही सुपाचे पदार्थ आहेत ते तुम्ही बाळाला बनवून देऊ शकता. सुपामुळे बाळाला एक प्रकारचं खूप जास्त पाणी देखील मिळतं. शरीराची पाण्याची जी कमतरता आहे ती भरून निघते आणि त्याचबरोबर हे जे काही गरम गरम सूप आहे हे बाळाने जर पिलं तर कफ झालेला आहे किंवा घशाच्या रिलेटेड काही इन्फेक्शन झालं असेल, प्रॉब्लेम झाला असेल तर तो देखील कमी व्हायला मदत होते. आणि एक सूप म्हणजे एक बेस्ट स्नॅक्स राहते लहान मुलांसाठी. मुलं देखील आवडीने खातात आणि तुमच्यासाठी देखील ते काम थोडंसं कमी होतं. सो सूप हे बाळाच्या आहारामध्ये हिवाळ्यामध्ये असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर बाळाच्या आहारामध्ये अंडी, चिकन, मटण या सगळ्या गोष्टींचा देखील समावेश करा. सर्दी, खोकला, कफ यावरती बेस्ट होम रेमेडी आहे. सो अशा वेळी बाळाच्या आहारामध्ये अंडी, चिकन, मटण या सगळ्या गोष्टींचा देखील समावेश करा. आणि सगळ्यात लास्ट म्हणजे बाळाच्या डेली बेसिसवरती आहारामध्ये तुम्हाला गूळ, तीळ आणि मध आणि तुळशीची पानं याचा समावेश करायचाच आहे की ज्यामुळे बाळाला एक प्रकारची उष्णता मिळेल. जे काही सर्दी, खोकला, जे काही छोटे मोठे आजार आहेत त्यापासून देखील बाळाला थोडंसं प्रोटेक्शन मिळेल. सो आय होप तुम्हाला या व्हिडिओमध्ये बाळाच्या आहारामध्ये तुम्ही कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड करायला हव्यात याबद्दल एक सविस्तर माहिती मिळालेली असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हेल्पफुल देखील ठरला असेल. सो थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. सी यू सून विथ न्यू टॉपिक.